good morning to all of you. Hello. Are you listen to me? Hello. मी काय बोलतोय ते ऐकायला येते का? Yes, sir. पहिलं तुम्हालाच ऐकायला येते का हा प्रश्न आहे. मी 3 वेळा हॅलो गुड मॉर्निंग वेड्यासारखा मीच आपला बोलत बसतो. Yes, sir. अरे जरा क्विक आन्सर देत जा, म्हणजे लेक्चरला बसलो तर जरा फ्रेश असलं पाहिजे. मी 4 पिरियड घेतो पोरांना, मी सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो. तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणायला सुद्धा झोपेतनं उठून जीवावर येते वाटतं. ओके, जरा क्विक रिप्लाय देत जा, म्हणजे समोरच्याला आहेत जागे आहेत. नाहीतर मोबाईल चालू करायचा आणि मग वातावरण जाम पावसाळी वातावरण आहे, अंगावर घ्यायचं आणि झोपून जायचं. बोला, कुणाला बोलता येते, शिकवा कुणाला शिकवता येते. आम्ही काय बघायला आहे का तुम्ही काय करतायत? मी तरी बसलेला दिसतो इथं, तुम्ही तिथे काय करताय? कॅमेरे बंद आहेत. मला इथं जॉईन केलेलं दिसतंय. जॉईन केलेत पण काय करतायत हे कसं काय? म्हणजे सगळं दैवी चमत्काराचा खेळ आहे हा. बोललं तर मला कळेल ना, यू आर देअर. ओके, सो प्रॉब्लेम इज ऑलरेडी गिवन ऑन इन्व्हेंटरी रेशोज. दिलेला आहे ना प्रॉब्लेम, का सोडवलाय? प्रॉब्लेम दिलेला होता का सोडवून झालेला आहे? दिला होता प्रॉब्लेम का सोडवलेला आहे? बोलायचं नसेल तर मग काय टाईप तरी करा, यस नो. आहेत का जाग्यावर? ऐकायला येत आहे? लेक्चर घ्यायचं का थांबवायचं? काय करायचं? प्रॉब्लेम दिलेला सोडवलेला आहे का सोडवायचा आहे? सर हाफ झालाय. हाफ झालाय सोडवून फुल सर. कधी व्हायचा? तुम्ही सांगितलं तर फुल होईल ना, नाहीतर मी हाफच म्हणेन. यांची डोकीच हाफ आहेत. प्रॉब्लेम पण हाफ आहे, डोकी पण हाफ आहेत. विचारतोय तर सांगायला काय होतं नेमकं? कुठला प्रॉब्लेम होता? एक्स आणि वाय मटेरियलचा? कुठला प्रॉब्लेम आहे? आदित्य, द बुक्स ऑफ आदित्य इन्व्हेस्टमेंट आणि अकाउंट. इन्व्हेस्टमेंट अकाउंट, आज आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट घ्यायचंय का कॉस्टिंग घ्यायचंय? काय टाकलं होतं मी ग्रुपवर? ग्रुपवर काय टाकलंय मी? लाईन कुठल्या याची लिंक दिली? बघा बरं लिंक. TY BComच्या वर्गावर कुठली लिंक दिलेली आहे ती?
टुमॉरो ॲट 10:30 AM जॉईन फॉर कॉस्टिंग लेक्चर आहे का? कॉस्टिंगचं लेक्चर आहे का फिनान्शियल अकाउंटिंगचं आहे? झोपेतनं उठून येऊन बसता आपलं तिथे काय कपडे अंगावर काय घातले काय केले का झोपेतनं उठून तसेच बसलेत? बरमुडा टी शर्ट कुठला आहे आज? पिरियड कुठला आहे? कॉस्टिंग. मग कशाला तुम्ही काय घेऊन आलात? वह्या कुठल्या आणल्यात? कॉस्टिंगच्या आहेत का फिनान्शियल अकाउंटिंगच्या आहेत? कॉस्टिंगचे सर. अवघड आहे काय बोलायचं काय. लिंक तुम्हाला मी संध्याकाळी 7:30 पावणे 8 वाजता पाठवली आणि टुमॉरो ॲट 10:30 कॉस्टिंग लेक्चर इज देअर आणि लिंक पाठवलेली आहे. तर त्याच्यावरचा कुठला प्रॉब्लेम झाला होता आहे का? वही कोणाकडे आहे कॉस्टिंगची? ऋतिका तांडेल आली का? हो सर. वेळ घालवू नका. फक्त 15 दिवस राहिलेले आहेत परीक्षेला. तुम्हाला विचारण्यात तुमचं काहीतरी हे करण्यात वेळ घालवू नका. पुन्हा माझ्या नावाने ओरडायचं नाही. कुठल्या विषयाचं लेक्चर आहे आज? कॉस्टिंग बरोबर? उद्या सकाळपासून फोन करायला सुरुवात करू. उद्या कॉस्टिंगचा लेक्चर आहे. लिंक कशी पाठवली? कसं तुम्ही जॉईन झाला? वाचलं का ते? कुठल्या विषयाचं लेक्चर आहे ते? कुठला प्रॉब्लेम दिला होता कॉस्टिंगचा? From the following information, calculate inventory turnover ratio of the two materials X and Y. हा, फक्त प्रॉब्लेम दिलाय ना? हो सर. हा, मग मला तेच पाहिजे होतं. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे सगळं. फक्त तुमची डोकी जागेवर आहेत का बघितलं लोकमान्य टिळकासारखी? सर मी आताच जॉईन झालो. नाही तू झाले आता जॉईन. तुझ्या अगोदर बरेच जॉईन आहेत. ते मुके आहेत सगळे. त्यांना ऐकायला येत नाही. बहिरे आहेत, मुके आहेत. बघायला पण येते का नाही, आंधळे आहेत का काय आहेत. मी तर त्यांना दिसतोय काहीतरी बडबडतोय बोलतोय. ठीक आहे. So calculate inventory turnover ratio of the X and Y material. So solution is calculation of next line calculation of inventory turnover ratio and determining fast moving material. आता मी जरा तुमची थोडी टेस्ट घेतोय. प्रत्येकाने जरा वेगळ्या पद्धतीने मी आता थोडस हे करतोय. एक मिनिट. प्रत्येकाने आपले कॅमेरे चालू करा. व्हिडिओ कॅमेरा चालू करा प्रत्येकाने.
ऋतिका, प्रिया गावंड, अपूर्वा घरत, साक्षी राणे, भाविका घरत, प्रिया पाटील, महिमा घरत, मनीष नाईक. आपले व्हिडिओ कॅमेरे सुरू करा. ऋतिका तांडेल. हो सर. ऑप्शन नाही का येत? हा, प्रिया गावंड आली. पुढचे अपूर्वा घरत. वेळ घालवू नका म्हटल्यावर वेळच घालवू नका. अरे आपण फार सुज्ञ लोक आहोत, आपल्याला मराठी चांगलं समजतं. अपूर्वा घरत. नुसता मोबाईल चालू करून बाहेर कुठे फिरायला गेले? साक्षी राणे चालू कर. बाकीचे दिसतात का स्क्रीनवर? महिमा घरत आली. साक्षी राणे. बाकीचे सगळे थांबा, जाऊ नका, परत क्लिक करू नका व्हिडिओला, चालूच राहू द्या. हा, चालूच राहू द्या. जे आले त्यांचे चालू राहू द्या. मनीष नाईक. अपूर्वा घरत आली. मनीष नाईक. बाळा ऐकायला येतं का? परत बॅक जाऊ नका, मोबाईलला हात लावू नका, पुन्हा जरा लांब हात ठेवा. मनीष नाईक आला. प्रिया पाटील. भाविका घरत आली. प्रिया पाटील. साक्षी राणे पण दिसायला लागली. प्रिया पाटील, मी दिसतोय ना तुम्हाला सगळ्यांना? हो सर. आता तुमच्या वह्या दाखवा सोबतच्या, अशा वरती हात करून. तुम्ही ज्या आता वह्या घेऊन बसलात ना, मी असं पुस्तक दाखवतोय असं तुम्ही वह्या दाखवा. हा, प्रॉब्लेम तांडेलचा आहे. प्रिया गावंड प्रॉब्लेम आहे. साक्षी राणे. साक्षी राणेचा प्रॉब्लेम आहे का? भाविका घरत. मनीष नाईकचा प्रॉब्लेम आहे. मनीष मागे कशाला पळतो सारखा? राहू दे ना कॅमेरा चालू. हा, ठीक आहे. ऋतिका राहू दे आता, जे राहिले त्यांनी दाखवा. प्रिया पाटील. XY मटेरियलचा प्रॉब्लेम आहे का? ओके, चला आता जावा, कॅमेरा ऑफ करा. कॅमेरा ऑफ करा, माझा कॅमेरा चालू करतो. So determine fast moving material. Make the 3 columns. Make 3 columns. Particulars. Particulars. Then another 2 columns, material X rupees and material Y rupees. Material X rupees and material Y rupees. आता आपण कॉस्टिंग मध्ये आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये काही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर कट माहिती आहेत. पर्टिक्युलर्स मध्ये लिहा.
मटेरियल्स कंझ्युम्ड कॉस्टिंग मध्ये आपण कॉस्ट शीट मध्ये हे शिकलेलो आहोत. मटेरियल्स कंझ्युम्ड अंडरलाईन. काय काय येतं मटेरियल्स कंझ्युम्ड मध्ये? वरती प्रॉब्लेम मध्ये बघा काय काय दिलंय ते. Opening stock. Only 3 items are given in the problem. Yeah. Under the head materials consumed, underline opening stock. Write in the particulars opening stock. X column and Y column, write the amounts given in the problem. 25,000 and 87,500. Then add purchases. आता इथं क्लोजिंग स्टॉक दिलाय पण क्लोजिंग स्टॉक आपण नंतर वजा करत असतो. So first add purchases. X material 1,90,000 and Y material 1,25,000. Y material 1,25,000. Make the total 25,000 आणि 1,90,000 2,15,000. X material total 2,15,000 आणि Y material 87,500 plus 1,25,000 2,12,500. 2,12,500. आता याच्यातून पुढे लिहा लेस क्लोजिंग स्टॉक. लेस क्लोजिंग स्टॉक. X material closing stock is 15,000 and Y material closing stock is 62,500. 62,500. वजा करा. X material 2 lakhs and Y material 1,50,000. Y material 1,50,000. आता इन्व्हेंटरीच्या बाबतीमध्ये 3 रेशिओ आपल्याला इथं काढायचे आहेत. नेक्स्ट लाईनला नंबर 1 ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ॲव्हरेज इन्व्हेंटरी त्याचा फॉर्म्युला घ्या. नेक्स्ट लाईनला ॲव्हरेज इन्व्हेंटरी इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक भागिले 2. आता खालच्या लाईनला लिहा मटेरियल एक्स. दोघांचं वेगवेगळं काढायचं आहे. मटेरियल एक्स. व्हॉट इज द ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल एक्स and what is the closing stock? 25,000. 25,000. हा 25 अधिक 15 भागिले 2. 40 येतील. 40 भागिले 2 इज इक्वल टू 20,000. ना मटेरियल वाय opening stock is 87,500 and the closing stock is 62,500. So 87,500 plus 62,500 upon 2 is equal to 1,50,000 upon 2. 75,000. 75,000. हा झाला ॲव्हरेज इन्व्हेंटरी रेशिओ. सेकंड रेशिओ मटेरियल टर्नओव्हर रेशिओ. मटेरियल टर्नओव्हर रेशिओ. The formula is material turnover ratio is equal to cost of materials upon average inventory.
कॉस्ट ऑफ मटेरियल अपॉन अवरेज इन्व्हेंटरी. परत पुन्हा नेक्स्ट लाईन मटेरियल एक्स इज इक्वल टू आता कॉस्ट ऑफ मटेरियल्स जे वरती आपण टेबलमध्ये तयार केलेले आहेत 2 लाख आणि 1,50,000 दोघांचे आहेत. पहिलं एक्स घ्या मटेरियल एक्स 2 lakhs अपॉन आता जो अवरेज इन्व्हेंटरी काढलाय एक्सचा त्याला 20,000. 2 lakhs अपॉन 20,000 इज इक्वल टू 10 आणि मटेरियल वाय नेक्स्ट लाईनला मटेरियल वाय इज इक्वल टू त्याचं कॉस्ट ऑफ मटेरियल आहे 1,50,000 अपॉन अवरेज आता काढलेत वरती 75,000 इज इक्वल टू 2. हे फार सोपे आहेत, फक्त डोकं चालवायचं आहे. थर्ड रेशो मटेरियल टर्नओव्हर इन डेज. मटेरियल टर्नओव्हर इन डेज अंडरलाइन त्याचा फॉर्म्युला नेक्स्ट लाईनला घ्या. मटेरियल टर्नओव्हर इन डेज इज इक्वल टू days during the period upon inventory turnover एका पाठोपाठ दुसऱ्याचं लगेच वरती उत्तर मिळते आपल्याला. नेक्स्ट लाईनला मटेरियल एक्स इज इक्वल टू आता एका वर्षाचे दिवस किती असतात? How many days are there in the year? 365. किती असतात दिवस? 365. 365. एक्स ला लिहा 365 अपॉन मटेरियल टर्नओव्हर किती आलाय? 10. 365 अपॉन 10 इज इक्वल टू 36.5 days. 36.5 days. आता मटेरियल वाय इज इक्वल टू पुन्हा त्याचे वर्षाचे दिवस 365 अपॉन 2 365 अपॉन 2 185.5 days. 185.5 days. आता एक्स आणि वाय मध्ये फास्ट मुव्हिंग कुठला आहे? विच मटेरियल इज फास्ट मुव्हिंग? Y. नंबर ऑफ डेज कुणाला जास्त लागतात कुणाला कमी लागतात? Y ला जास्त. वायला जास्त लागतात म्हणजे तो स्लो मुव्हिंग आहे. ज्याचा स्पीड कमी आहे तो स्लो मुव्हिंग. ज्याला कमी दिवस लागतात आणि स्पीड जास्त आहे तो फास्ट मुव्हिंग. नेक्स्ट लाईनला घ्या मटेरियल एक्स इज फास्ट मुव्हिंग येथे लवकर संपणार आहे. मटेरियल एक्स इज फास्ट मुव्हिंग म्हणजे कुठल्या कॅटेगरी मध्ये येणार हे? कॅटेगरी विसरले का? कुठली कॅटेगरी आहे मटेरियलची? आपण त्याला नावच दिलंय कुठली मटेरियल ते ABC मटेरियल A B आणि C
तुमची इंटरव्ह्यू घ्यायला मी आला पाहिजे आणि तुम्ही माझ्या समोर सिलेक्शनला असलं पाहिजे. तुम्हाला काय विचारतोय तेच कळत नाही म्हणल्यावर मग सिलेक्शन 100% तुमचं होणार. तो X इज फास्ट मुव्हिंग मटेरियल अँड Y कसा आहे, ससा कोण आणि कासव कोण. X is a fast moving and Y is slow moving. So rabbit is X and tortoise is Y. आहे ना सशाची आणि कासवाची गोष्ट माहिती. तुम्हाला सगळं शिकवत जाईल मी पहिलीपासून, सगळ्या गोष्टी शिकवत जाईल म्हणजे तुमच्या कॉस्टिंग लक्षामध्ये राहील. नेक्स्ट प्रॉब्लेम, पुढचा प्रॉब्लेम घ्या. नंबर 2. Inventory records of Sunlight Limited shows the following information. हे तुम्हाला प्रॉब्लेम 5-5, 7-7 मार्काला विचारले जातील बरं का. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नाही कॉस्टिंग मध्ये. असेच प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेला विचारले जातील. ऑनलाईन जरी असले तरी प्रॉब्लेम दिला जाईल, त्याचं सोल्युशन तुम्हाला ऑनलाईन उत्तर तिथं पर्याय दिले असतील त्याच्या पद्धतीने करावं लागेल. प्रत्यक्षात कॅल्क्युलेशन करावे लागतील. प्रश्नपत्रिका मीच काढणार आहे हे मी पुन्हा पुन्हा मुद्दाम तुम्हाला जाणीव करून देतोय. shows the following information. Make 4 columns. Particulars. Second column material A. Next column material B. And third column material C. So particulars, material A, material B and material C. In particulars, opening stock. A material 700 kg, B material 200 liters. आता क्वांटिटी वेगवेगळे आहे, एकाची केजी आहे दुसऱ्याची लिटर्स आहे. मटेरियल सी 100 kg. नेक्स्ट purchases 11.500 kg. 11.500 kg. Next 11.00 liters. 11.00 liters. And C 1800 kg. 1800 kg. Then closing stock. A 200 kg,
be 1200 kg, sorry, liters, 1200 liters, and C 1200 kg, 1200 kg. Next line, the inventory is valued, the inventory is valued at the rate of ₹1, at the rate of ₹1 per kg or liter, per kg or liter. Next line, you are required to calculate, you are required to calculate material turnover ratio, material turnover ratio for each of the material, for each of the material. आता जरी एक रेशो विचारला तरी आता आपण तीन रेशो काढलेले आहेत, ते 3 रेशो काढायचे. इन्व्हेंटरी रेशो, ॲव्हरेज इन्व्हेंटरी, मटेरियल टर्नओव्हर रेशो आणि मटेरियल टर्नओव्हर इन डेज रेशो. जरी आपल्याला एकच विचारला तरी 3 काढायचे, त्याचे एकमेकाशी आपल्याला अमाऊंट्स, फिगर्स हे फाइंड आउट करून पुढे जावं लागतं. त्यामुळे फक्त एकच रेशो विचारलाय असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. ॲव्हरेज रेशो, टर्नओव्हर रेशो आणि मटेरियल टर्नओव्हर इन डेज रेशो असे 3 रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत. सुरुवातीला मग आपलं पहिलं टेबल तयार करावं लागेल. इथं थांबूया आपण, पुढच्या तासाला हे घेऊ. आता होणार नाही, परत मला SYचा पिरियड आहे. फक्त ग्रुपवर मी काय टाकलंय तेवढं बघत जा. उद्या कुठला पिरियड आहे, टुमॉरो ॲट अमुक अमुक AM, अमुक अमुक लेक्चर, आणि त्याच्याच वह्या घेऊन येत जा. मला एक दिवस आता तुमचं वह्या चेकिंगचं काम करावं लागेल. कुणाच्या वह्या किती भरलेल्या आहेत, काय केलेलं आहे, डोकं मोकळं आणि वह्या मोकळ्या आणि परीक्षेला येणार. चला ठीक आहे.